TV10 महाराष्ट्रमध्ये आपले स्वागत आहे. आपण पाहत आहात TV10 महाराष्ट्र. चला तर पाहू मग आजच्या घडामोडी. जिल्ह्यातील राष्ट्रवादीचा बुरुज हालत असल्याचे जाणवल्यानंतर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोजक्याच वाक्यात नेते व कार्यकर्त्यांना अनुभवाचे डोस दिले. सत्तेच्या पटाकडे खेचल्या जाणाऱ्यांना लोकनेते राजाराम बापूच्या कार्याची आठवण करून देत विरोधात राहूनही कामे करता येतात याचा इतिहास मांडला. जयंत पाटील यांची उंची किती मोठी आहे हे सांगत त्यांच्या पाठीशी राहण्याचे आवाहनही केले. पवारांचा हा डोस जिल्ह्यात कामी येणार की तो निकामी होणार ते पुढील काळात स्पष्ट होईल. तर तासगाव कोटमकाळ विधानसभा मतदारसंघ दिवंगत R.R. पाटील यांचा आणि त्यांच्या पश्चात त्यांच्या कुटुंबाचा बालेकिल्ला राहिला आहे. मात्र राष्ट्रवादीच्या फुटीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार गटाने तासगाव तालुक्यात एंट्री केल्याचे स्पष्ट झाले. या गटाच्या राष्ट्रवादीचे उपाध्यक्षपद तासगाव तालुक्यात माजी जिल्हा परिषद सदस्य साहेबराव पाटील यांना देण्यात आले आहे. बदलत्या राजकीय समीकरणामुळे विधानसभा निवडणूक निर्णायक ठरणार आहे. यावेळी अजित पवार गटाची भूमिका काय राहणार याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. प्रतिनिधी TV10 महाराष्ट्र सम्राट.